आज मी 2 साध्या पण भन्नाट वस्तू घेतलेल्या आहेत. ताजी मेथी आणि हिरवी मिरची. पण यातून असा पदार्थ तयार होणार आहे की जो भाकर, भाजी किंवा काहीही असलं ना तरीसुद्धा आपण हा पदार्थ एन्जॉयच करतो. तर चला, रेसिपी अगदी साधी सोपी आहे. तर चला शेवटपर्यंत सुरू करूया. तर इथे मेथी घेतलेली आहे. जसं आपण भाजीला व्यवस्थित निसून घेतो, खूप जास्त अशा काड्या पण नाही आणि खूप जास्त असं अगदी पानं-पानंसुद्धा नाही, कारण ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. त्यामुळे थोडेसे फार जरी काड्या असल्या मेथीला ना तरीसुद्धा चालतात, कारण कोवळ्या काड्या ना त्यासुद्धा खूप छान लागतात. आणि पोपटी रंगाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण त्या खूप थोड्या कमी तिखट असतात. तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या आवडतात किंवा ज्या घरी उपलब्ध आहेत त्या मिरच्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता इथे स्वच्छ धुवून घ्यायची आधी आपल्याला मेथी, आणि ती थोडीशी म्हणजे अगदी पाणीसुद्धा नको आपल्याला त्याच्यामध्ये राहायला, थोडी सुकी करून अशी बारीक कट करून घ्यायची. आता तुम्ही चॉपर असेल त्याच्यामध्ये सुद्धा कट केली ना तरीसुद्धा चालते, पण अशी चाकूने कट केली ना त्याची चव खूप छान येते. तर व्यवस्थित अशी कट करून घ्यायची बारीक अशी ह्या प्रकारे. आपल्या चॅनलवरती मूग डाळीचा ठेचा, साधा ठेचा, तिळाचा ठेचा ह्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, नक्की चेकआउट करा. तर मस्त इथे आपण मेथी बारीक अशी कट करून घेतलेली आहे, ते बाजूला ठेवूया. आणि कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढईमध्ये मिरच्या टाकायच्या. आता ज्या पोपटी रंगाच्या मिरच्या असतात ना त्या खूप लांब असतात, त्यामुळे ना 2-2 भाग करून असे घ्यायचे, कारण काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपण अख्खी मिरची तळायला घेतली, थोडंसं तेल वगैरे टाकलं ना ती फटकन फुटते आणि म्हणजे एकतर ती डोळ्यात वगैरे जाण्याची किंवा मग ते हाताला चटकण्याची भीती असते. त्यामुळे मिरच्या जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा 2 आकारात 2 ह्याच्यामध्ये भाग केल्यानं, कट केल्यानं की जरी आपण त्याच्यामध्ये तेल टाकलं किंवा भाजली ना तर ती उडत नाही, ती व्यवस्थित भाजलीसुद्धा जाते. तर हे व्यवस्थित जसं आपण ठेच्यासाठी किंवा नेहमी असं छान मिरच्या भाजत असतो तर तसंच भाजून घ्यायच्या. मिरच्याला छान डाग येईपर्यंत मिरच्या भाजून घ्यायच्या. मिरच्या भाजताना ना थोडंसं तेल टाकलं होतं, त्यामुळे छान अशा मिरच्या मस्त हिरव्या दिसतात. तर म्हणजे तेल टाकायचं, कारण अगदी सुक्या मिरच्यानं खूप ठसका होतो, पण थोडंसं तेल टाकलं ना मिरच्यामध्ये मग तो असं थोडा ठसका पण होत नाही, ज्या काही ते तिखट असतील त्याप्रमाणे. आणि लसूण टाकलेला आहे, 1 गड्डी लसूण टाकलेला आहे, तो सुद्धा दोन्ही आता हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. तर इथे आपल्या मिरच्या व्यवस्थित अशा परतवून झालेल्या आहेत, छान व्यवस्थित डाग त्याला आलेले आहेत. आणि जितकं आपण मिरच्या चांगल्या परतवतो ना त्यामुळे ती काय होतं, ते तिखटपणा जो असतो मिरचीचा तो कमी होतो. आता मिरची काढून घेतली, त्याच कढईमध्ये थोडेसे शेंगदाणे टाकले आहे. शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे. आता इथे शेंगदाण्याला सुद्धा व्यवस्थित असे डाग आलेले आहेत, हे सुद्धा आपण काढून घेऊया. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं. जिरं व्यवस्थित असं फुलून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये 1 मोठ्या आकाराचा कांदा घेतला होता, तो बारीक कट करून घ्यायचा आणि त्याला छान असं सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं. आता सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेतला ना की कांद्याचा जो कच्चेपणा असतो ना तो पूर्णपणे निघून जातो. आणि 1 ते 2-3 दिवस आपण ही व्यवस्थित खाऊ शकतो, कारण ते खराब होत नाही आणि व्यवस्थित सगळे जे काही आपण पदार्थ वापरले ना ते व्यवस्थित भाजून घेतलेले असतं त्यामुळे. तर इथे ना आपण ज्या मिरच्या घेतल्या होत्या भाजून त्या व्यवस्थित थंड झालेल्या आहेत. आता मिक्सरला मस्त फिरवून घेऊया, जसं आपण ठेचा तयार करतो ना तसं. आणि त्यामध्ये आता थोडेसे शेंगदाणे टाकायचे. आता शेंगदाणे टाकून ना थोडं पल्स मोडमध्ये फिरवायचं, कारण शेंगदाणे थोडे जाडला राहिले, जसं आपण कूट टाकला ना तो खूप बारीक होऊन जातो, पण थोडेसे जाड राहिले ना ते दाताखाली किंवा आपण जेव्हा खातो ना तेव्हा ते खूप छान लागतात. त्यामुळे थोडेसे जाडच ठेवायचे, खूप असे बारीक नाही करायचे. त्यामुळे शेंगदाणे आपण शेवटी काढले. तर इथे कांदासुद्धा आपला बऱ्यापैकी व्यवस्थित असं सोनेरी रंगावरती परतवून झालेला आहे.
तर इथे आता आपण जे वाटण करून घेतलं जसं मिरची, लसूण किंवा शेंगदाणे हे मिक्सरच्या भांड्यातून मी एका वाटीत काढून घेतलं आणि आता हे सुद्धा त्याच्याबरोबर व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. आता बघा, आपण आधीच मिरच्या, लसूण, शेंगदाणे हे भाजून घेतलं, पण परत एकदा तेलामध्ये टाकलं आणि त्यावर थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. त्याला अजून छान चव येते आणि जे शेंगदाणे असतात ना ते अजून क्रिस्पी होतात, कारण तेला हे फोडणीत टाकलं ना की ते अजूनसुद्धा क्रिस्पी होतात, त्यामुळे खूप छान चव लागते त्याची. आता हे आपलं व्यवस्थित असं परतवून झालेलं आहे. तर बारीक आपण कट केलेली मेथी जी आहे ती टाकायची. आता इथे ना मी कोथिंबीर नाही वापरली, कारण ही भाजीच हिरवी आहे. पालेभाजीला शक्यतो कोथिंबीर नाही टाकत. त्यामुळे कसं आहे की म्हणजे आवडीनुसार टाकू शकताच तुम्ही, जर आवडत असेल सगळ्या भाज्यात. पण इथे मी कोथिंबीर टाकलेली नाही, पण तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही टाकू शकता. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता इथे ना आपल्याला जी आहे ना मेथी ती शिजण्यासाठी खूप अगदी जास्त वेळ परतवेपर्यंत ती व्यवस्थित शिजली जाते. तुम्ही बघा, आता मस्त अशी ही म्हणजे आपण जसं मिक्स करतो ना त्यामुळे ती व्यवस्थित अशी खूप बारीक झालेली आहे आणि दिसायलासुद्धा मस्त अशी हिरवीगार दिसते आपल्या त्या ठेच्यामध्ये. तर आत्तापर्यंत आपण फक्त बघितलं की काय केलं आपण, तर मिरची आणि मेथी, पण अगदी छान अशी. आता आपण बऱ्याचदा कसं होतं की भाजी खातो, मेथीची भाजी नेहमी खातो ना, त्यामुळे कंटाळा येतो, किंवा पराठे पण आपण नेहमीच करतो. पण अगदी असा झणझणीत पदार्थ तयार केला ना, त्याची आपण त्याच्यासोबत जेव्हा भाकर किंवा चपाती किंवा आपण भातासोबत तोंडी लावण्यासाठी जेव्हा करतो ना, तेव्हा त्याची चवसुद्धा इतकी छान लागते ना, आपण जेवण केलं ना ते जेवण केल्यासारखं सुद्धा वाटतं. तर असे पदार्थ ना नेहमी बरेच आपल्या चॅनलवरती अगदी 1-2 व्हिडिओ आहेत जसं की झणझणीत अशा रेसिपी, तर नक्की एकदा बघा. तर इथे आपला तयार झाला मस्त असा झणझणीत मेथी आणि मिरचीचा ठेचा. ही रेसिपी इतकी साधी आणि सोपी आहे ना, करायलासुद्धा अगदी झटपट होते. पण चवीला ना भाजी नसेल ना तर आपलं अगदी पूर्ण जेवणसुद्धा ह्यावरती होऊ शकतं, इतकी छान रेसिपी आहे. आपल्या चॅनलवरील व्हिडिओ हे अगदी साधे आणि सोपे आहेत. जे काही आपल्या घरामध्ये साहित्य असतं त्यातून आपण रेसिपी तयार करत असतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रश्न पडतो की आज काय बनवायचं, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच ह्या चॅनलमध्ये मिळून जाईल. त्यामुळे चॅनलला नक्की माझा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय.